पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभो रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन। जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। माझ्या वडिलांची मिरासी ग देवा, तुझे चरण सेवा पांडुरंगा। माझ्या वडिलांची मिरासी ग देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा। उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे। उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे। केला भोगवटा आम्हाला गे। माझ्या वडिलांची मिरासी ग देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा। माझ्या वडिलांची मिरासी ग देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा। वंश परंपरा दास मी अंकिता, तुका मोकलिता लाज कोणा। वंश परंपरा दास मी अंकिता, तुका मोकलिता लाज कोणा। तुका मोकलिता लाज कोणा। माझ्या वडिलांची मिरासी ग देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा। माझ्या वडिलांची मिरासी ग देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथी नांदितो ज्ञानराजा सुपात्र। तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सजयति सिंदूरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणम, वासर्मनिरीवतं सारासी नाशयति विघ्नम। या कुंदेन्दु तुषारहरधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या विनावरदंडमंडितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवी सदा वंदिता। समपतु सरस्वती भगवती निशिष जाड्यापहं। मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवं। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। ज्या नामे पृथ्वी समोरतरली ते नाम माझे वाचे असो, ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझी ध्यानी असो। ज्या पादे फणी कालिया स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो। ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा, मनी प्राण तकलेश नाशाय गोविंदा तुझ शरणम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं। लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं,
वंदे विष्णु भवभयहार सर्वलोकीकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभो रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन। जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक एकाक्षरं पुंसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं राम राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायापते नमः। श्रीराम राम रघुनंदन राम राम, श्रीराम राम भरताग्रज राम राम, श्रीराम राम रणकर्कश राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम। श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरणो वत्सा गुणामि, श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्र दयालोर नान्यं जाने नैव जाने न जाने। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीच नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी, देवाजीच नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी, देवाजीच नाव घ्यावं अष्टप्रहरी। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। गंगाधरा श्री गंगाधरा, हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय। बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माता मुगटी झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीन शंभो मज कोण तारी। नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, श्याम सुंदर गोपाला, मन मोहन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। गोपाल गोपाल गोपाल, गोपाल गोपाल गोपाल, श्याम सुंदर गोपाल, मन मोहन गोपाल, गोपाल गोपाल गोपाल।
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. मारुतीला फुली वाहा, गणपतीला तुरी वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा. मारुतीला फुली वाहा, गणपतीला तुरी वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा. राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहो आळंदी पंढरी. राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करे, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहो आळंदी पंढरी. राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहो आळंदी पंढरी. राजा राम राम राम, सीता राम राम राम, हरि राम राम राम, प्रभु राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम, हरि राम राम राम, प्रभु राम राम राम. जय जय विठ्ठल रखुमाई, 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 जय जय विठ्ठल रखुमाई. ओम नमो नारायणा, वेद पारायणा, सत्यनारायणा, श्रीमद नारायणा, भगवत नारायणा. ओम नमो नारायणा. श्री विष्णू नारायणा, श्री राम नारायणा, श्री कृष्ण नारायणा, श्री विठ्ठल नारायणा, श्री पांडुरंग नारायणा. ओम नमो नारायणा. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. ओम श्री हनुमते नमः, 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 ओम श्री हनुमते नमः. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्यत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मायोग पीठे तटे भीमरत्य, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य निष्णं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ओम श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.
ओम श्री राम जय राम जय जय राम. ओम श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. जय जय राम जय जय राम. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 9. राजविद्या राजगुह्य योग. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग. ओवी 1 ते 25. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी जो. जय श्री गणेशाय नमः. तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका परी प्रौढी न बोलो हो जी. तुम्ही सर्वज्ञांच्या समाजी देयावे अवधान हे माझी विनवणी सलगीची. काजे लळे यांचे लळे सरती मनोरथांचे मनोरथ पुरती. जरी माहेरे श्रीमंते होती तुम्हा आईशी. तुमचे या दिठीवेयाची ओले साशिन्नले प्रसन्नतेचे मळे. ते सावली देखो निलोळे श्रांतू जिमी. प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो मनोनी आम्ही आपुलिया सोयीच्या ओला ओला हो. येतही जरी सलगी करू बिहो तरी निवो के पाम. ना तरी बालक बोबडा बोली वाकुडा विचुका पाऊली. ते चोज करो माऊली रिझे जेवी. तेवी तुम्हा संताचा पडी आओ कैशने तरी आमावरी हो. या बहुआ आळुकिया जी आहो सलगी करीत वांचुनी माझी ये बोलती ये योग्य ते. सर्वज्ञ भवा दृश्य श्रोते काय धड्यावरी सारस्वते पडो शिकीजे. अवधारा आवडे तेसना धुंदुरू परी महातेजी न मिरवे काय करू. अमृताची ताटी ओगरू ऐशी रस सोय कैची. हा हो हिमकरासी विंजणी की नादा पुढे ऐकवणे. लेणी आसी लेणे हे कही आती. सांगा परिमळे काय तुरंबावे सागरे कवने ठाई नहावे. हे गगनची आडे आघवे ऐसा पवाडू कैचा. तैसे तुमचे अवधान धाये आणि तुम्ही मना हे होये. ऐसे वक्तृत्व कवना आहे जेने रिझा तुम्ही. तरी विश्व प्रगटती आगवस्ती हाती वेन न कीजे आरती. का चुळू दके आपांपती अर्घुने दिजे. प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती आणि मी दुबळार्चित से भक्ती. मननी बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. बालक बापाची ये ताटी रिघे आणि बापा तेच जेवू लागे. की तो संतोषले निवेगे मुखची ओढवी. तैसा मी जरी तुम्हा प्रती चावटी करीतसे बालमती. तरी तुम्ही संतोषी जे ऐसी जाती प्रेमाची आशे. आणि तेने आपुलेपणाचे निमोहे तुम्ही संत घेतले असा बहुवे. मनोनी केलिये सलगीचा नोहे आभारू तुम्हा.
अहो तानियाचे लागता झटे, तेने अधिकची पाना फुटे, रोषे प्रेम दुनवटे, पर्यंत याचनी, मनवनी मज लेकुरवाचे निबोले, तुमचे कृपाळूपण निदेले, तेचे इले जी ऐसे जाणवले, या लागी बोलिलो मी, एरवी चांदीने पिकविजत आहे चेपणी, किंवा रिया घापत आहे वाहनी, हाहो गगनासी गवसनी घालिजे केवी, ऐका पाणी ओती जावे न लगे, नवनीती माथुला न रिघे, तेवी लाजिले व्याख्यान निगे, देखोनी जयाते, हे असो शब्द ब्रह्म जिये बाजे, शब्द मावळले या निवांतू निजे, तो गीतार तू मराठी या बोलिजे, हा पाडू कायम परी ऐसी आही मज धिवसा, तो पुढती याची एकी आशा, जे धिटिवा करुणी भवा आदृशा, पर्यंत या होआवे, तरी आता चंद्रापासोनी निवविते, जे अमृता होनी जीवविते, तेने अवधान की जे वाढते, मनोरथा माझिया, काजई दिटिवा तुमचा वरुषे, तै सकळार्थ सिद्धिमती पिके, एरवी कोंबेला उन्मेषू सुखे, जरी उदास तुम्ही, काजई दिटिवा तुमचा वरुषे, तै सकलार्थ सिद्धी मती पिके, एरवी कोंबेला उन्मेषू सुखे, जरी उदास तुम्ही, सहजे तरी अवधारा, वक्तृत्वा अवधानाचा होय चारा, तरी दोंदे पेलती अक्षरा प्रमियांची, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. श्री भावार्थ रामायण युद्धकांड अध्याय पहिला भाग तिसरा. श्री भावार्थ रामायण युद्धकांड अध्याय पहिला भाग 3. असो हरिकथा निरूपण नित्य करिता नामस्मरण, स्वये ब्रह्म ये ओरसोना जीविका धेनु वत्सासी, पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझे वर निगुण नाम ऐशे देई प्रेम काही कळा, पांडुरंगा तुझी चरणीचे तुटतानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी, कळील हे तैसे गाईन मी तुझ जनास वे काज काय माझे, करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा, तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले, मनोन उधारी जो जे आपुले आपण देवा. ब्रह्मस्वरूप श्रोते हो,
ईश्वर स्वरूप माझ्या माथ्या पित्याहो. श्री भावार्थ रामायणातील युद्धकांडातील पहिल्या अध्यायाच्या 3ऱ्या भागाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवर्य त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आईवडिलांच्या चरणी प्रणिपात करून कथेच्या सेवेला सुरुवात करण्या अगोदर भाविक हो, रामभक्त हो, श्रोते मंडळी हो, थोडासा परिहार देतो. कुणी राग मानू नका. आपली अखंड अविरत असणारी प्रभूंची रामायणाच्या माध्यमातून केली जाणारी सेवा चिंतन काही दिवस बंद राहिलं. त्याचं मुख्य कारण म्हणजे माझे परम पूज्य पिताजी हरिभक्ती परायण हरिदास एकनाथ ताड यांना देव आज्ञा झाली. आणि देव आज्ञेची तारीख होती 27 मे 2025. वार होता मंगळवार. वेळ होते 8:15 आणि त्यांना देव आज्ञा झाली आणि ते इहलोक सोडून परलोकाला गेले. आम्हा सर्व परिवाराला सोडून त्यांनी वैकुंठ गमन करणं पसंत केलं. म्हणून काही दिवस सेवा बंद होती. म्हणून मी सगळ्यांची, रामभक्तांची, श्रोते मंडळींची, भाविक भक्तांची, वारकरी मंडळीची, संत मंडळींची, महाराज मंडळींची, साधक मंडळींची, सिद्ध मंडळींची, हंस मंडळींची, परमहंस मंडळींची सगळ्यांची माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्या कथेच्या निरूपणाला, सेवेला प्रारंभ करतो. हरिकथा या जगामध्ये सर्वश्रेष्ठ मानली जाते. तसं पाहता हरिकथेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या मुखातून ती हरिकथा बाहेर पडणं हे भाग्याचंच द्योतक आहे. अशी हरिकथा ऐकली, गायली, सांगितली, वाचली, अखंडपणे भगवंताचं जर नामचिंतन केलं, नामस्मरण केलं तर स्वतः या सृष्टीचा ध्राता असणारा ब्रह्मदेव सुद्धा धावून येतो, आपल्यावर कृपा करतो, आपल्यावर प्रेम करतो आणि प्रेमाचा पाना ज्याप्रमाणे एखादी गाई आपल्या वासराची आठवण आली की गोठ्यात धावत येते, त्याला चाटते, त्याला आपला प्रेमाचा पाना पाजते, त्याप्रमाणे विधाता सुद्धा
जो हरिकथेचं निरूपण करतो. कारण कथा म्हणजे कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम. तेथीचे उत्तम चरणरज वंदिता. संसारामध्ये आल्यानंतर आपण भक्ती मार्गाचा स्वीकार केला पाहिजे. हरीची कथा ऐकली पाहिजे, सांगितली पाहिजे, वाचली पाहिजे. हरिकथेमध्येच आपला वेळ व्यतीत केला पाहिजे. आणि हे करत असताना भगवंताचं नामचिंतन अखंड विरत तैल धारवत मुखातून बाहेर पडलं पाहिजे. आपल्या अंतकरणाला त्याचा ध्यास लागला पाहिजे. आणि हे ज्याच्याकडून घडतं त्याच्यावर ब्रह्मादी देव सुद्धा कृपा करतात. असं रामायणाचे कवी करते शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचं या ओवीच्या द्वारे आपल्याला सांगणं आहे. राम नाम स्मरणासाठी परब्रह्मीचा पडे मिठी. ते नाम सांडोनी करंटी करीती अटाटी कुशमृतिका. भगवंताचं जर नामचिंतन केलं तर भगवंताच्या नामामध्ये खूप शक्ती आहे, भरपूर ताकद आहे. नामेच तारिले कोठ्यान कोठ्ठी, नामेच हे वैकुंठी वैसविले. नामे तारिला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून. नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहो भले. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. नाम तुझे घेता देवा, सुख झाले माझी या जीवा. गातो आवडीनं गोड तुझे नाम, तूच माझा राम तूच घनश्याम. तूच माझी आई तूच माझा बाप, तूच सखा कृष्ण तुझा मी सुदाम. गातो आवडीनं गोड तुझे नाम. असं भगवंताचं गोड नाम आहे. आणि ते नामचिंतन केलं की परब्रह्माचं दर्शन घडतं, परब्रह्माला मिठी पडते. पण काही काही जी करंटी असतात ना, ते करंटी आभागी असतात. त्यांचं कपाळ फुटकं म्हणावं लागेल. ते भगवंताच्या नामचिंतनाला महत्वच देत नाहीत, भगवंताला मानतच नाहीत. त्यामुळं त्यांना भगवंताचं नाव घ्यावं असं वाटत नाही. ते म्हणतात आपण जे कर्म करेल आहे त्या कर्मावर सगळं अवलंबून आहे. अहो कर्म करायचं तुमच्या हातात आहे, पण भगवान परमात्म्याने त्या कर्माची फळावस्था तुम्हाला प्राप्त करून द्यायची का नाही हे त्या जगजनित्या परब्रह्म परमेश्वरावर अवलंबून आहे. तुम्ही कर्म करा. कर्म करणं, करावं लागणं, मग ते उपजीविकेसाठी असेल, ते व्यवहारासाठी असेल, साधन संपत्तीसाठी असेल, जगाच्या राहटीसाठी असेल, गावासाठी असेल, कुटुंबासाठी असेल, देशासाठी असेल, कर्म हे करावंच लागणार आहे. पण कर्म करत असताना नामचिंतनाला विसरलं नाही पाहिजे. नामाचे चिंतन प्रगाट पसारा, असाल तेत कराजी. तुम्ही कुठेही असा, काहीही काम करत असा, कामामध्ये काम,
काही म्हणा राम राम. अहो राम म्हणायला काही अडचण आहे, भगवंताचं नामचिंतन करायला काही अडचण आहे. हकारून सांगे तुका, नाम घेता राहू नका. बाबांनो, भगवंताचं नामचिंतन करा. मुखामध्ये देवाला आळवा, कंठानं भगवंताला गा. गात जागा, गात जागा, गात जागा, प्रेम माघा विठ्ठला. अवघे जेणे पाप नासे, ते हे आसे पंढरीशी. अवघे जेणे पाप नासे, ते हे आसे पंढरीशी. गात जागा, गात जागा, प्रेम मागा विठ्ठला. भगवंताकडे प्रेम मागितलं की भगवान परमात्मा तुमच्यावर अपार प्रेम करतो. पण आपण तेवढी त्याच्यावर नितांत श्रद्धा ठेवली पाहिजे. पण करंटी जे असतात ना, ज्यांचं कपाळ फुटकं असतं, ते बाकीच्याच आटाटी करतात. ज्याला अर्ध्या हळकुंडाने पिवळं म्हणतात ना, अशी फार समाजामध्ये अनेक लोक आहेत. अहो बाकीची काय उदाहरणं घ्यायची, महाराज मंडळीमध्येच आहेत. पांढरी कापड घातली, कपाळाला फट्टा ओढला, अंगावर शेला टाकला, तो बाकीच्याला जुमानतच नाही हो. त्याला व्यासपीठ दिलं की आपल्यापेक्षा शहाणी आहेत, आपल्यापेक्षा अधिकारी आहेत, आपल्यापेक्षा जाणते आहेत, आपल्यापेक्षा अनुभवी आहेत, ते चांगलं सांगतील, त्यांचं ऐकावं ही भूमिका त्याची नसते. तो आटाटी करतो. कसं का होईना आडवं तिडवं मारून नेतो. जसं का आपण रानामध्ये भाडोत्री रोजगारानं बैलजोडी लावतो, मग ते कुळव करत कुळवाच्या असणाऱ्याद्वारे मशागत करत असतात. मग त्या कुळवाला ठराविक काळ गेल्यानंतर खाली त्या जमिनीमधली घाण अडकते, तण अडकतं. त्याला एक फास असते आणि त्या फासीला वसून घ्यावं लागतं, तरच पुढं व्यवस्थित कुळव चालू शकतो. पण ते रोजगारी असतात, त्यांना काय घेणं देणं, ते तसंच ओरबडत बैल हाकतात आणि त्या शेतकऱ्याचं नुकसान होतं. तसं हिथं जर तुम्ही उगाचच आटाटी करून, धटपणा करून, व्यासपीठ मिळालं म्हणून काहीतरी मारून नेऊन काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्ही उच्च अवस्थेला तर जाणारच नाही. कशासाठी हा शहाणपणा करायचा? तुमच्या गावामध्ये, तुमच्याच समूहामध्ये अनेक हुशार ज्ञानी मंडळी असतील, परंतु तुम्हाला स्टेज किंवा व्यासपीठ मिळालं असेल तर तुम्ही का धट होता? कशासाठी धट होता? तुम्ही प्रगती करा, शिका, ज्ञान कमवा. अहो 1-2 दिवसात नाही होत आणि आटाटी करून तर नाही होत. याला खूप घासावं लागतं, अख्खं आयुष्य घालवावं लागतं. काही जणांची जीवनातली 80 वर्ष त्यांचं वय चालू असेल तर 60 वर्ष या परमार्थामध्ये घासलेलं असतं. त्या लोकांना सुद्धा तुम्ही मानायला तयार नसता. किती तुम्ही करंट्या कपाळाचे, किती आभागे. आणि तुम्हाला व्यासपीठ देणारे किती शहाणे आहेत.
तुम्हाला भगवंताची सेवा घडावी हा हेतू आहे. पण सेवा काही उद्दाम होऊन धट होऊन काहीतरी सांगणं म्हणजे सेवा नाही. ती भगवान परमात्म्याला आवडते का हे विचारू नका. तुमच्या अंतकरणाला विचारा सेवा झाल्यानंतर आपण जे सांगितलं ते आपल्याला पटलंय का? आपण ती सेवा ज्ञान अनुभव्यांना अधिकाऱ्यांना दिली असती तर अधिक गोड झाली असती. पण नाही, समाजामध्ये हे जे करंटी आहेत ना फार वाढायला लागलेले आहेत. आणि त्या करंट्याचा नात्रयांना सुद्धा राग आहे. राग. त्यांना फुटक्या कपाळाची म्हणतात, आभागी म्हणतात, करंटी म्हणतात. मग ते फार आटाटी करतात. न पूजा करणं, अर्चा करणं, मातीची भगवंताची मूर्ती करणं, म्हणजे खऱ्या देवाला विसरून जातात. जो साक्षात चालता बोलताय देव त्याला विसरून जातात आणि बाकीच्या कर्मामध्ये गुंततात. म्हणजे कर्माला प्राधान्य देतात आणि नामाला प्राधान्य देत नाहीत. त्यांची काय गत होईल? काय गत होईल? यांना अभागी करंटी म्हणण्याशिवाय हे खरंच फुटक्या कपाळाचे आहेत. नात्रया खेद व्यक्त करतात. न कर्मना न प्रजया श्रुती, कर्मे नव्हे पद प्राप्ती, कर्मे ते देह धर्म स्थिती, परब्रह्म प्राप्ती राम नामे. या जगामध्ये जन्माला आल्यानंतर कर्म करण्याच्या अवस्थेमध्ये आपली अवस्था आल्यानंतर कर्म हे आपल्याला करावंच लागतं. काम हे करावंच लागतं. साहेब कामाशी नाही गेला, घरीच सुरवाडून बैसला, मग कोण साहेब म्हणेल त्याला? साहेबानं ड्युटी केली, दररोज त्याची कर्म केली, अधिकारानं वागले तर त्याला साहेब म्हणतील. पण साहेब, मी साहेब झालोय म्हणले आणि मी आजपासून कधीच कामाला जाणार नाही, शक्य आहे का? राहील का तो त्या पदावर? नाही. पण कर्म करणं हे कर्त्याचं कर्तव्य आहे असं श्रुतीमध्ये सांगितलेलं आहे. परंतु कर्मानं कोणतंही पद परमार्थामधलं प्राप्त होत नाही. कर्मानं कोणतीही योग्यता येत नाही. कर्म ही देहाची धर्मस्थिती आहे आणि परब्रह्म प्राप्ती करून घ्यायची असेल तर रामनामाचं चिंतन केलंच पाहिजे. कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघा जनी प्रकाश. भगवंताचं नाम जर कंठामध्ये धरलं तर अवघ्या जगामध्ये तुमचा प्रकाश, तुमची कीर्ती पसरते. एखाद्यानं तुम्हाला कमी लेखलं तर काही फरक पडत नाही. कुणाचं तुम्ही काय घेऊन बसता? ज्याने देवाला सोडलं नाही, संताला सोडलं नाही, भक्तांना सोडलं नाही, साधकांना सोडलं नाही, ऋषींना सोडलं नाही, मुनींना सोडलं नाही, ते तुम्हा आम्हाला काय सोडणार आहेत? हे सगळं जे आहे ना, भक्ती मार्गाचं नाटक करण्यापेक्षा भक्ती मार्गाचा प्रयोग यशस्वी करणं हे फार परमार्थामध्ये गरज आहे. गरज, त्याची आवश्यकता आहे.
आणि जर परमार्थ सिद्धीस जावा वाटत असेल तर भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. कारण या जगामध्ये या भवदुःखातून, भवनदीतून, भवसागरातून, भवक्लेशातून प्रत्येकाला तारून नेणारं, अनाथाला सनात करणारं, पतिताला पावन करणारं, शुद्ध, गोड, अवीट, शाश्वत, सुखकारी, आनंदमय भगवंताचं नाम आहे. आणि ते नाम मुखातून आपण नित्य अविरत अखंडपणे घेतलं पाहिजे, गायलं पाहिजे. कंठातून देवाला आळवलं पाहिजे. कारण देवच कृपा करणार आहे, देवच आपल्यावर करुणा करणार आहे. म्हणून देवाला आपण म्हणतो, देवा तू कृपा करुणा सिंधू, होशी माय बाप आमुचा बंधू, जीवन सिद्धी साधन सिंधू, तोडीशी भव बंधू काळपाश. काळपाशातून मुक्तता करणार भगवंताचं नामचिंतन आहे. भगवंताला भजायचं म्हणजे काय करायचं तर भगवंताचं नाम अखंड 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 आपण घेतलं पाहिजे, ध्यायलं पाहिजे, गायलं पाहिजे. किंबहुना भगवंताच्या नामाचा विसरच नाही पडला पाहिजे. अशा प्रकारे भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. या अवस्थेला मग तो साधक सहज पोहोचू शकतो. हे मी नाही सांगत, रामायणाच्या ओवीच्या माध्यमातून नात्रयच म्हणतात, परब्रह्म प्राप्ती राम नामे. तुम्हाला परब्रह्माची प्राप्ती करून घ्यायची आहे का समाजाच्या मोठेपणाची प्राप्ती करून घ्यायची आहे? संत म्हणतात ज्याचं तोंड समाजाकडे आहे आणि पाठ देवाकडे आहे, त्याच्यासारखा महामूर्ख कोण नाही. तो मूर्खामधला शिरोमणी आहे. काही लोकांचं मला नवलच वाटतं. बरंच काही इकडं तिकडं केलं, आटाटी करून सांगितलं, काही काही व्यवस्थित न सांगितलं तरीही लोक त्याची स्तुती करतात. लय भारी सेवा झाली महाराज, लय गोड चिंतन झालं. म्हणजे तुम्हाला काय करायचंय नेमकं? तोंड चोपडापणा करायचंय? जा ना त्याच्या घरी, करा ना त्याची मालिश, दाबा ना त्याची पाय. तुम्हाला त्याचं तोंड चोपडेपणा करायचंय ना, करा त्याच्या घरची कामं. परमार्थमध्ये कशाला येता आणि परमार्थ कशाला करता? हा हलकटपणा संताला, भक्ताला, देवाला चालत नाही. लक्षात घ्या तुम्ही. तुमचं पद काय आहे, लोक किती मानतात, हा संसारातला विषय आहे. प्रत्येकाने तुम्हाला मानावं यासाठी जर तुम्ही तोंड चोपडेपणा करत असाल आणि उगाचच गोड नाही झालेल्या सेवेला तुम्ही गोड म्हणत असाल तर भगवान परमात्मा काही गॉगल लावून बसलेलं नाही, चष्मा घालून बसलेलं नाही. डोळे मिटून तुमचं काय चाललेलं आहे, कशासाठी तुम्ही करताय, तुम्हाला याच्यातून काय साध्य करायचंय, काय मिळवायचंय का गमवायचंय? कारण एवढं जीव तोडून नाथांना का सांगायचंय? कारण लोक देवासाठी करतच नाहीत. सेवा व्हावी, भक्ती व्हावी,
म्हणून आचरण करतच नाहीत. मी किती शहाणा, मी किती ज्ञानी, माझा किती गोड आवाज, आणि मी कसा धटपणा करून त्या कथेचं मात्र करून वेळ मारून नेतो, कारण तो अध्याय पुन्हा ऐकायला कोणाला मिळणार नाही. ज्या अधिकारी व्यक्तीच्या मुखातून जो अध्याय ऐकायला पाहिजे किंवा ज्याच्याकडे ज्ञान आहे, मग माझ्या अनुभवातून सांगतो, गाथा ऐकायची म्हटलं तर राऊत महाराजांच्या मुखातून ऐकावी. त्या गाथेचं जे पण निरूपण असेल, मग आज कुणीही गाथा सांगत असतील, त्यांचं ऐकून सांगत असतील, त्यांची प्रवचनं ते ऐकून ऐकून पाठ करून सांगत असतील, त्यांची कीर्तन ऐकून सांगत असतील, म्हणजे काय ते राऊत महाराजापेक्षा मोठे झाले का? ज्ञानेश्वरी ऐकायची आहे म्हटलं तर चैतन्य महाराजांच्या मुखातूनच ऐकावी. इतर ज्ञानेश्वरी सांगत नाहीत का? नाही, त्यांचा तेवढा अधिकार नाही, त्यांचं त्या भाषेवर तेवढं प्रभुत्व नाही. व्यासपीठ मिळालं म्हणून सांगणं आणि अधिकारातून सांगणं. पण बऱ्याच जणांची ही अवस्था आहे की आम्हाला दुसऱ्याचं ऐकायचंच नाही. आम्ही एक एक महिना पाठ करू, पण आम्हीच व्यासपीठ मिळवू आणि आम्हीच सांगू. अधिकारी व्यक्तींना आम्ही मुंड्या मुरगळून तसंच कोपऱ्यात दाबू. भगवान परमात्मा कुठल्या अवस्थेला तुम्हाला पोचवेल? कारण समाज किंवा ही 4-2 लोक तुम्हाला डोक्यावर घेत असतील. किती दिवस घेतील? किती दिवस ठेवतील डोक्यावर? एक दिवस तुम्हाला खाली उतरणार आहेत याचं भान ठेवा. आणि नाही तुम्ही उतरला तर खाली त्यांना टाकून द्यावं लागल. ज्यांनी तुम्हाला डोक्यावर घेतलेलं आहे त्यांनाच तुम्हाला खाली फेकून द्यावं लागेल. म्हणून समाज मान्यता मिळवण्यासाठी, लोकमान्यता मिळवण्यासाठी, प्रसिद्ध होण्यासाठी तुम्ही काहीतरी करू नका. आणि नाथरायांना म्हणायचंय की कर्म करा. कर्म हा देहाचा धर्म आहे, तो स्वभाव आहे, ते केलंच पाहिजे. पण नामाला विसरू नका. नामवंत होऊन गेले ना, त्यांचं नाम या जगामध्ये का उगं पसरलेलं आहे का? संत शिरोमणी तुकाराम महाराज, जगामध्ये ज्यांचं माऊली म्हणून नामाभिधान आहे ते ज्ञानेश्वर माऊली महाराज, संत मुक्ताबाई, सोपान काका, निवृत्ती दादा, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, भक्तीमध्ये ज्यांचं सर्वश्रेष्ठ अग्रगण्य नाव आहे ते नामदेव महाराज. ही नावं का उगं पसरलेली आहेत का? तशी आज चालती बोलती या जगामध्ये, या समाजामध्ये, गावामध्ये, प्रत्येक ठिकाणी भगवंताची अंश असणारी काही अधिकारी परमार्थामधली महाराज मंडळी आहेत. ते फक्त नामालाच महत्व देतात, भक्तीलाच महत्व देतात. कधीच मी पण आपल्याकडे घेत नाहीत. कोणताही अधिकार आपल्याला पाहिजे,
असंही ते कधी म्हणत नाहीत. म्हणून ज्यांना कोणाला अधिकार दिलेला आहे त्यांनी बाकीच्यांचा विचारच करू नये आणि आपली मनमानी केली तर मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला. मनोमार्गानं जाऊन चालत नाही. मग काय करावं लागतं? हरिपाठी स्थिरावला तोच धन्य. भगवंताचं नामचिंतन करणं, भगवंताच्या नामाचा जप करणं, भगवंताच्या नामाचं वेड लावून घेणं, यातच खरी धन्यता आहे. जर खरंच तुम्ही देवासाठी भक्ती करत असाल, देवासाठी रामकथा करत असाल, खरंच समाजाचं तुम्हाला काही देणं घेणं नसेल तर नामाचं चिंतन यातच आपली धन्यता आहे. हाच आपला खरा परमार्थ आहे. म्हणून राम नामे परमार्थ प्राप्ती, परब्रह्म प्राप्ती. परमार्थ सिद्धीला रामनामानच जाणार आहे आणि रामनामानच भगवान परमात्मा परमेश्वराची तुमची भेट होणार आहे, दर्शन होणार आहे त्या देवाचं. ईश्वराचं दर्शन तुम्हाला नको असेल, देवाबद्दल तुम्ही करत नसाल तर तुम्ही कर्मच करत राहा, दुम्मत नाही. पण कर्मामध्ये नामचिंतनाला विसरला तर तुम्ही स्वर्गाला तर नाहीच, पण नरकाच्या खालची जागा तुम्हाला आहे. म्हणजे अधोगतीतली अधोगती तुमची झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नामचिंतनावरती भर द्या असं नात्र यांचं म्हणणं आहे. ऐसी राम नामाची ख्याती तो श्रीराम लंके प्रती, घेवोनी आला वानर पंक्ती लंकापती दंडावया. असं ज्या भगवंताचं नाम आहे त्या भगवंताच्या नामाची ज्या जगाला आवड आहे, जगामध्ये ज्या भगवंताच्या नामाची ख्याती आहे, ती त्रिभुवनामध्ये ज्या भगवंताचं नाम चिंतन, त्याची कीर्ती, त्याचा डंका वाजतोय, तोच भगवान परब्रह्म परमात्मा श्रीराम आता लंकेला आलेला आहे. लंकेला आलेला आहे म्हणजे अवताराला आलेला आहे, म्हणजे देहाला आलेला आहे. घेऊन आला वानर पंक्ती. भावार्थ रामायण हे शब्दार्थ रामायणामध्ये नाही. शब्दार्थ रामायणानं या ओवीचा अर्थ काय झाला? रामनामाची जो जगामध्ये त्रिभुवनामध्ये धन्यता आहे त्या धन्यतेचा अवतारी पुरुष रामरया लंकेला आलेला आहे, रावणाला दंड करायला आलेला आहे. पण या ओवीचा भावार्थ काय आहे? तर ऐशी रामनामाची ख्याती, जे भगवंताचं असणारं रामनाम एवढं सर्वश्रेष्ठ आहे, तो चैतन्य घन परमात्मा हे जे असणारं 3.5 हाताची जी लंका आहे ना, या लंकेमध्ये आलेलं आहे, या नगरीमध्ये आलेलं आहे. हे नगर आहे, नगर. आणि नगरीमध्ये आल्यानंतर घेऊन आला वानर पंक्ती. तो एकटा आलेला नाही. जे भादर आहेत, जे नरामध्ये ज्यांची वाहवा आहे, ज्यांना वा नर म्हटलं जातं, अशी जी वानर मंडळी आहे. आणि अति खोल अर्थानं पाहायचं म्हटलं तर वानर मंडळी म्हणजेच 33 कोटी देवच वानरांनी या वानरांच्या रूपाने अवताराला आलेले आहेत. म्हणजे देवांचा समुदायच
म्हणजेच हे शरीर आहे, ही नगरी आहे. पण या नगरीला अयोध्या न म्हणता लंका का म्हटलेलं आहे? तर अयोध्येचा देव लंकेला आला. ज्या लोकांच्या अंतकरणामध्ये इतका अहंकार भरलेला आहे, इतका गर्व, इतका ताटा, इतकी मस्ती आहे की ते कुणाला मानतच नाहीत. त्यांनाच रावण म्हणतात, त्यांनाच लंका अधिपती म्हणतात. आणि अशा गर्विष्ठ, घमेंडखोर, मस्तीवान, माजलेल्या अयोध्येसारखं हे असणारं नगर दिलं असताना त्याची लंका करणाऱ्या, लंकेसारखं आचरण करणाऱ्या राजा रावणासारखं जे वागत असतील त्यांना शासन करण्यासाठी आतमध्ये आत्मा राम रूपानं चैतन्य घन परमात्मा आहे. आमा करणे हेच काम, बीज वाढवावे नाम. नाठाळांच्या माता हानू काठी. जे नाठाळ आहेत ना, जे चांडाळ आहेत ना, त्यांच्या मस्तकात शब्दाची काठी हाणल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. कुणी निंदा, कुणी वंदा, आमचा सोहिताचा धंदा, आमचा परमार्थाचा धंदा आम्ही सोडणार नाही. म्हणून नात्रया म्हणतात, देवाला सुद्धा कुणी अहंकार केलेला आवडत नाही. कारण थोडासा जरी अहंकार केला तरी तो भगवंताला मेरू पर्वतासारखा वाटतो, भार वाटतो. अहंकाराचा वारा न लाग राजेसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी. माझी या, किती गोड शब्द आहे, माझी या विष्णुदासा. जे विष्णूचे दास असतील त्यांना अहंकाराचा वारा लागू नये. म्हणूनच प्रमाण आहे, तिळभरी जरी होय अभिमान, तिळभरी जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. पण मी किती सज्जन आहे, माझ्याकडे अभिमान नाहीच, माझ्याकडे गर्व नाहीच, माझ्याकडे ताटा नाहीच. हे तुम्ही दुसऱ्याला विचारू नका, अगोदर तुमच्या मनाला विचारा. आणि आजपर्यंत या तुमच्या गावातील, समाजातील जाणत्या, अनुभवी, परमार्थ करणाऱ्या व्यक्तींनी तुम्हाला शिकवलं, सांगितलं, देवळात बसायला येऊ दिलं, ग्रंथाच्या व्यासपीठावर बसायला येऊ दिलं, सेवा करू दिली, त्यांचाच तुम्ही आता अनादर करता, त्यांचीच तुम्ही किंमत करत नाही, त्यांना तुम्ही मानत नाही. एवढे तुम्ही कोणते मोठे महाराज झालात? नाही तुम्हाला शरम वाटत? नाही शरम तुमच्याकडं? आणि जर असं तुमच्या हातून होत असेल तर मग ज्या नामावर जग तरत तो भगवान परमात्मा तुमच्या आतमध्ये येऊनच तुमची वाट लावल्याशिवाय, तुम्हाला शासन दिल्याशिवाय आणि तुमचं वाटोळं केल्याशिवाय, तुमचं 3, 13, 9, 18 केल्याशिवाय सोडत नाही. याची जाणीव राहू द्या. हे नात्र याला सांगायचंय. म्हणून म्हणतात, तो चैतन्य घन परमात्मा आपल्या सेनेसह तुमच्यामध्ये येऊन बसलेला आहे, लंकेमध्ये आलेला आहे. आणि माज करणाऱ्यांचा माज उतरण्यासाठी आलेला आहे. मातला बोकड भलत्यावरी धावे न म्हणे अपपार, अशी जर तुमची अवस्था झाली असेल, अल्पज्ञानी परी गर्व शिरोमणी, नाही भगवंताला चालेल. अभिमान कोणाशीच नस आहे, तो भगवंती कैशेनीस आहे.
भगवंताला सुद्धा तो अभिमान कुणाचा चालत नाही, सहन होत नाही. आणि मग अशा अभिमानाला भगवान परमात्मा रावण समजतो. आणि अशा लंकाधिपती रावणाला मारण्यासाठी देवालाच यावं लागतं. देव आतमध्ये आहेच, पण त्याला आतमध्ये राहून तुमचं कसं नेस्तनाभूत करायचं, तुम्हाला कसं संपवायचं, तुमचा अहंकार कसा घालवायचा, तुमच्या वृत्तीमध्ये कशी बदल करायचे, तुमची प्रवृत्ती त्या प्रवृत्तीला कसं ग्रासायचं, निवृत्तीमध्ये कसं आणायचं. प्रवृत्ती ग्रासोनी कैशी निवृत्तीशी आले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैशी निवृत्तीशी आले. म्हणून भगवान परमात्मा लंकेमध्ये आलेलं आहे, राजा रावणाचं सपाट करण्यासाठी आलेलं आहे. आजच्या कथा भागामध्ये आज आपण इथंच थांबू. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभो रामचंद्र भगवान की जय, राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी, जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी गळा पुस्तरी काही तनेने बोलतो वचने अति भाविता, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. हरिदेव जगत जगदेव हरि हरि तो जगतो नाही भिन्न वपू, यती यशमती परमार्थ गती नरो भवसागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरिका, याचा अंबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान, रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानिमा, परम भागवतान स्मरामि. श्री अनंता मधुसूदना, पद्मनाभा नारायण, जगव्यापक जनार्दन आनंद घना विनाश, सकळ देवादि देवा कृपाळुवादी केशवा, महानंदा महानुभवा सदा शिवा सदरूपम, चक्रधरा विश्वंभरा, गरुड ध्वजा करुणाकरा, सहस्रपादा सहस्रकरा, क्षीरसागरा शेषशयना, कमल नयना कमलापती, कामिनी मोहना मदन मूर्ती, भवतारका धरत्या क्षिती, वामन मूर्ती त्रिविक्रमा, अगाये सगुणा निर्गुणा, जग जनित्या जग जीवना, वसुदेव देवकी नंदना, बाळ रंगना बाळ कृष्ण, तुका आला लोटांगणी, मज ठाव द्यावा चरणी, याची करीत सेविनवनी, भवबंधनी सोडवावे, याची करीत सेविनवनी, भवबंधनी सोडवावे, याची करीत सेविनवनी, भवबंधनी सोडवावे. जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ. केशवा नारायण माधवा गोविंदा, विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना, श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा, संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा, पुरुषोत्तमा दक्ष नरसिंहाच्युता, जनार्दना उपेंद्र हरिहरा, श्रीकृष्णा त्रिविठ्ठला पांडुरंगा भगवंता, केशवा नारायण माधवा गोविंदा, विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना, श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा,
संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्ष जनारसिंहाच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा त्रिविठ्ठला पांडुरंगा भगवंत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल